आईचा मूड ती एकदम पॉझिटिव्ह असेल, हॅप्पी असेल, तर मग ते येणारं बाळ असतं ते इंटेलिजंट येतं. असं काही म्हणजे तिच्या मूडवर त्या बाळाची इंटेलिजन्सी बाळाचा डिपेंड करते का? इंटेलिजन्स हा फक्त हॅपीनेसवरतीच निर्भर करतो असं नाही आहे. हां. त्याला अनेक फॅक्टर्स आहेत. पूर्वीच्या काळामध्ये 1997च्या आधी असं मानलं जायचं की बाळाची हुशारी ही आईवडिलांच्या हुशारीवरती निर्भर आहे, असा एक समज होता. पण तो गैरसमज आहे. काही रिसर्च झाले पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं 1997ला असं लक्षात आलं की बाळाचा जो काही बुद्ध्यांक आहे त्यासाठी आईवडिलांचा DNA जबाबदार असतो असं नाही आहे. कारण आईवडिलांचा दोघांचा मिळून फक्त 34% DNA त्या बौद्धिक क्षमतांसाठी काम करतो. रेस्ट 66% जे आहे ते एन्व्हायर्नमेंटमधून मिळतं. जे की आज एपिजेनेटिक्स म्हटलं जातं. म्हणजे DNAमध्ये परिवर्तन होतं कशामुळे, तर वातावरणामुळे. सो हा जो काही चेंज आहे तो वातावरणातला चेंज आहे. त्यामुळे वातावरण जर तशा प्रकारचं दिलं, बौद्धिक क्षमतांसाठीच्या विशेष ॲक्टिव्हिटीज ज्या करायच्या आहेत त्यासारखं वातावरण दिलं, त्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या कृतींचं वातावरण दिलं, त्या कृती करत राहिलो, तर त्याचा बौद्धिक क्षमतांवरती खूप चांगला परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. सो हॅपीनेस हा त्यातला एक फॅक्टर आहे. तो महत्त्वाचा आहे आणि त्यासोबत इतर फॅक्टर्ससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ज्यासाठी म्हणून हे एकत्रित त्याला गर्भसंस्कारची अशी प्रोसेस म्हणून संबोधलं गेलेलं आहे. आणि मला वाटतं की सायन्स आत्ता एपिजेनेटिक्समधून सांगतं की जीन्स बदलतात. पण मला वाटतं की अनेक वर्षांपासून आपल्याकडे हे सांगितलं गेलेलं आहे किंवा ही प्रोसेस सांगितली गेलेली आहे त्या बाळाच्या बाय बर्थ डेव्हलपमेंटसाठीची.